नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता तिसरी विषय गणित संपूर्ण मार्गदर्शन। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर सुरुवात करू। संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 एकूण 30 गुणांचा पेपर असतो। यामध्ये 10 गुण हे तोंडी परीक्षेसाठी असतात, म्हणजे एकूण 40 मार्क्स तुम्हाला या वार्षिक परीक्षेसाठी मिळतात। तोंडी प्रश्न या स्वरूपाचे असतात। अगदी सोपे सोपे प्रश्न शिक्षक तुम्हाला विचारतील, तुम्ही योग्य उत्तर दिले की तुम्हाला 10 पैकी योग्य गुण त्या ठिकाणी मिळतील। बघा, आता लेखी परीक्षा आपण समजून घेऊया पेपर कसा असतो। बघा, प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। या ठिकाणी खुर्ची दिलेली आहे आणि या ठिकाणी किंमत दिलेली आहे। बघा, खुर्चीची किंमत अक्षरातली बघा 317 एकक दशक शतक 317 रुपये ही त्या खुर्चीची अक्षरी किंमत आहे। बघा, आता 727 ही संख्या दर्शवणारा योग्य पर्याय चौकटीत लिहायचा आहे। 727 म्हणजे शतक स्थानी 7 आहे, दशक स्थानी 2 आहे आणि एकक स्थानी 7 आहे, म्हणजे 727 पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। म्हणून या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 2 लिहिलेला आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा, आता छान प्रश्न आहे चित्र स्वरूपामध्ये। रेल्वेच्या डब्यावरील संख्या पहा आणि स्थानिक किंमत 80 असलेला संख्येचा पर्याय चौकटीत लिहा। स्थानिक किंमत 80 म्हणजे दशक स्थानी 8 पाहिजे। दशक स्थानी 8 कोणत्या डब्यामध्ये आहे तर डबा क्रमांक 3 785, म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे। बघा, आता बेरीज करायची सोपं उदाहरण आहे। एकक दशक शतक 346 अधिक 402 बघा 6 आणि 2 8 होतात, 4 आणि 0 4 3 आणि 4 7 होतात, म्हणजे 748। बघा, आता वजाबाकी कर। एकक दशक शतक 958 वजा 234 या ठिकाणी 8 वजा 4 या ठिकाणी 4 येते उत्तर, आणि 5 वजा 3 2 9 वजा 2 7 724 हे उत्तर आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असाल सबस्क्राइब करा, मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा। चला पुढे। फ एका टोपलीतील फुले 7 एकूण टोपल्यात 3 तर एकूण किती फुले, म्हणजे या ठिकाणी 7 चा पाढा 3 पर्यंत बनायचा आहे, म्हणजे गुणाकार करायचा आहे। 7 1 7 7 2 14 आणि 7 3 21, म्हणजे एकूण फुले 21 2.1। ग एकूण फुगे किती तर या ठिकाणी एकूण फुगे 12 किती मुलांना समान वाटायचे तर 3 मुलांना समान वाटायचे, म्हणजे भागाकार करायचा आहे। म्हणजे 3 च्या पाढा मध्ये 12 कोणत्या ठिकाणी येतात तर 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 चौक म्हणजे 4, म्हणजे प्रत्येक मुलाला किती फुगे मिळतील तर 4 फुगे मिळतील। झाला बघा सोपा भागाकार। बघा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा, बेरीज करायची। एकक दशक शतक या ठिकाणी हातच्याची बेरीज आहे मित्रांनो। बघा, 7 एकक आणि 5 एकक मिळून किती होतात तर 12, म्हणजे 1 दशक आणि 2 एकक। तो एक या ठिकाणी आपण हातचा दिलेला आहे, तो एक या ठिकाणी आपण हातचा दिलेला आहे। आता 3 आणि 2 5 5 आणि हातचा 1 6 बघा 2 आणि 1 3, म्हणजे 362 या ठिकाणी याची बेरीज येते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला तर अजिबात विसरू नका। बघा, या ठिकाणी सुद्धा बेरीज करायची आहे। पुणे ते बुलढाणा हे अंतर किती किलोमीटर आहे। बघा, पुणे ते नगर हे अंतर 126 किलोमीटर आहे। या ठिकाणी लिहू आपण पुणे ते नगर 126 किलोमीटर। त्यानंतर अहमदनगर ते बुलढाणा 248 किलोमीटर, ठिकाणी 248 किलोमीटर, आणि एकूण बेरीज करायची आहे। म्हणजे ठिकाणी बेरीज, आता यांची बेरीज आपण करूया। या ठिकाणी बघा, या ठिकाणी हातचा 1 येतोय, बघा 8 आणि 6 14 होतात, एक हातचा वरती दिला आपण, 2 आणि 4 6 आणि हातचा 1 7 2 आणि 1 3, म्हणजे 374 किलोमीटर अंतर आहे बघा पुणे ते बुलढाणा या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे। चला पुढचा प्रश्न घेऊया आपण। सोपा प्रश्न आहे। माझ्याकडे 190 रुपये आहे आणि मला जी टेडी बेअर घ्यायची त्याची किंमत किती आहे 240 रुपये आहे। मग मला टेडी बेअर घेण्यासाठी अजून किती रुपये लागतील बरं, या ठिकाणी वजाबाकी करावं। टेडी बेअरची जी किंमत आहे ती किती आहे 240 रुपये आहे, ती लिहूया आपण। माझ्याकडे असणारे पैसे किती आहे 190 रुपये, म्हणजे या रकमेतून ही रक्कम जर वजा केली तर आपल्याला मिळणारं उत्तर मिळतं। बघा, तीन वजाबाकी चिन्ह, आणि या ठिकाणी बघा आता आपल्याला वजाबाकी करायची। 0 वजा 0 0, 4 वजा 9 जात नाही, म्हणजे एकूण एकच सुटा केला, या ठिकाणी एकच राहिला, आणि या ठिकाणी 14 झाले। 14 वजा 9 उत्तर येतं 5, आणि 1 वजा 1 उत्तर येतं 0, म्हणजे अजून किती रुपये कमी पडतात तर 50 रुपये माझ्याकडे कमी पडतात टेडी बेअर घेण्यासाठी। चला पुढचा प्रश्न घेऊया आपण। बघा, धान्याची पोती 210 पोती घेऊन निघालेल्या ट्रक मधून एका दुकानात 165 पोती उतरविली
तर आता ट्रकमध्ये किती पोती शिल्लक राहिली, वजाबाकीचं उदाहरण आहे, आपण मांडणी करूया. बघा मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक तर तुम्ही करणारच आहात, फ्री आहे. बघा ट्रक मधील पोती किती आहे, तर 210 पोती आहेत. त्यानंतर दुकानात उतरवलेली पोती किती, वजा 165. या ठिकाणी वजाबाकी चिन्ह देऊया. आता या ठिकाणी आपण आडवी रेष मारू आणि या ठिकाणी आपण वजाबाकी करूया. बघा जर वजाबाकी केली 0 वजा 5 जाणार नाही, म्हणून या ठिकाणी एक दशक छोटा केला, इथं 0 राहिला. आता म्हणजे 10 वजा 5 उतराले 5, इथून 0 वजा 6 जाणार नाही, म्हणून इथून एक छोटा केला, ठिकाणी एकच राहिला, म्हणजे 10 वजा 6 उत्तराले 4 आणि 1 वजा 1 0, म्हणजे 45 पोती त्या ट्रक मध्ये आता काय शिल्लक राहिलेली. बघा चित्रात खूप छान प्रश्न आहे. चित्रामधील हरणांच्या पायांची एकूण संख्या किती. हरण दिलेले 1 2 3 4 5 आणि 6 हरण आहे. एका हरणाला किती पाय असतात, तर 4 पाय असतात. म्हणजे 4 गुणिले 6 असा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 6 चा पाढा 4 पट म्हणायचा. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24, म्हणजे एकूण हरणांच्या पायांची संख्या किती आहे, 24 इतकी आहे. चौकट पद्धतीचा वापर करून गुणाकार कर. बघा 80 40 गुणिले 8 8 चौक 32 म्हणजे 320 आणि 7 गुणिले 8 7 8 56. आता ह्या दोघा गुणाकारांची बेरीज करायची. 320 अधिक 56 किती येतं उत्तर, तर बघा 276, म्हणजेच 47 गुणिले 8 बरोबर 276. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. चला पुढचा आपण पावलांच्या ठशावर मुलांची संख्या किती. बघा एका मुलाचे 2 पावलं असतात, आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, म्हणजे किती मुलं आहेत, तर 12 मुलं आहेत. कारण एका मुलाला 2 पाय असतात, म्हणून आपण या ठिकाणी 24 उत्तर न देता 12 हे उत्तर द्यायचे. बघा आता प्रश्न, 5 फुलांचा एक गुच्छ, याप्रमाणे वरील फुलांची किती गुच्छ तयार होतील. तर एकूण फुलांची संख्या मोजूया आपण. बघा 1 2 3 4 5 एक गुच्छ, 1 2 3 4 आणि 5 2 गुच्छ, 1 2 3 4 आणि 5 3, 1 2 3 4 आणि 5 4 गुच्छ, 1 2 3 4 आणि 5 असे 5 गुच्छ तयार होतात. म्हणजे 25 भागेला जर 5 केलं तर उत्तर येतं 5, म्हणून एकूण 5 गुच्छ या ठिकाणी तयार होईल. बघा पुढचा प्रश्न आहे, खालील दिनदर्शिकेवरून रिकाम्या जागी योग्य उत्तरे लिहा. बघा ठिकाणी जानेवारी 1 जानेवारी 2024 हे कॅलेंडरचं पान आहे. इकडे वार दिलेले रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार, आणि इकडे तारखा दिलेल्या, सोमवारची 1 तारीख आहे, मंगळवारची 2 आहे, असं या ठिकाणी. पहिलाच पर्याय 26 जानेवारीला कोणता वार आहे. आता बघायचं 26 तारीख कुठे आहे, तर या ठिकाणी याच्या डाव्या बाजूला बघायचं, म्हणजे 26 जानेवारीला शुक्रवार आहे, उत्तर लिहिणार आपण शुक्रवार. खालील पर्यायातील कोणता वार 5 वेळा आला आहे, योग्य पर्यायाचा क्रमांक चौकट लिहा. बघा गुरुवार गुरुवार जर बघितला आपण तर किती वेळा आला, 1 2 3 आणि 4 वेळा आलेला आहे. रविवार जर मोजला तर 1 2 3 आणि 4 वेळा रविवार आलेला आहे. सोमवार मात्र 5 वेळा आलेला आहे. बघा 1 तारखेला 1दा, 8 तारखेला 2दा, 15 तारखेला 3दा, 22 ला 4दा आणि 29 ला 5 वेळा, म्हणजे सोमवार हा 5 वेळा आलेला आहे. महिन्यातील दुसरा मंगळवार 9 तारखेला आहे, तर तिसरा मंगळवार किती तारखेला असेल. बघा 9 तारखेला हा दुसरा मंगळवार आहे, 2 तारखेला पहिला आहे, 9 तारखेला दुसरा आहे आणि तिसरा तारखेला 16 तारखेला. आपण उत्तर लिहायचं 16 तारखेला. 1 फेब्रुवारी 2024 ला कोणता वार येईल. बघा शेवटचे तारीख कोणत्या वारी आहे, 31 तारीख बुधवारी आहे, म्हणजे पुढची 1 तारीख ही गुरुवारला येणार, म्हणून आपण या ठिकाणी उत्तर लिहिलं 1 फेब्रुवारी 2024 ला गुरुवार येईल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन मध्ये सुद्धा प्रेस करा. पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेले उदाहरणे सोडवायची. समान भाग असलेल्या आकृतीचा पाव भाग रंगवा. पाव भाग म्हणजे 4 पैकी 1, म्हणजे आकृतीमध्ये किती भाग आहे मोजूया. 1 2 3 4, या 4 पैकी 1, 1 2 3 4, म्हणजे या 4 पैकी 1, म्हणजे 8 पैकी 2 भाग. त्या ठिकाणी आपल्याला 2 भाग 1 आणि 2 हा झाला पाव भाग या आकृतीचा आपण रंगवलेला. मी 2 पाव मिळून तयार होतो तर मी कोण. बघा पाव आणि पाव अर्धा, सोपा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4, 2 पाव मिळून तयार होतो तो अर्धा. बघा 16 चेंडूचा पाव भाग म्हणजे किती चेंडू. बघा 4 चा 1 बरोबर आहे की नाही, 8 चे 2, 4 चा 1 म्हणजे पाव, 8 चे 2 म्हणजे पाव, 12 चे 3 म्हणजे पाव आणि 16 चे 4 म्हणजे पाव, म्हणजे 4 चेंडू म्हणजेच पाव चेंडू होईल. मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, खाली दिलेले चित्र पाहून प्रश्नांची उत्तरे लिहायची. 4 पायांचे प्राणी किती. तर 4 पाय घोडा 1, बैल 2, गाय 3, मेंढरी 4 आणि डुक्कर 5, म्हणजे उत्तर आपलं 5 प्राणी. 2 पायाचे पक्षी किती. 1
2 आणि हा आकाशात उडणारा 3 म्हणजे 3 पक्षी. प्राण्यांच्या संख्येपेक्षा पक्ष्यांची संख्या कितीने कमी आहे? तर प्राणी 5 आहे, पक्षी 3 आहे, म्हणजे 2 ने कमी आहे. चित्रात प्राणी व पक्ष्यांची एकूण संख्या किती आहे? 5 प्राणी आणि 3 पक्षी म्हणजे एकूण 8 त्यांची संख्या आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मित्रांना सुद्धा सांगा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. आपण पुन्हा मध्ये. थँक्यू.